स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील श्री क्षेत्र पुणतांबा येथील योगीराज संत चांगदेव महाराज संजीवनी समाधी मंदिरात आषाढ वद्य कामिका एकादशी निमित्त अर्थात धाकटी एकादशी दर्शनासाठी भाविकांनी अभूतपूर्व गर्दी केली. वार्षिक परंपरेनुसार दरवर्षी या एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून, विशेषतः खानदेश, मराठवाडा व लगतच्या भागांतून मोठ्या संख्येने वारकरी व भाविक दिंड्यांसहित समाधी दर्शनासाठी दाखल होतात. शनिवारी मध्यरात्री 1 वाजेपासूनच भाविकांनी चांगदेव महाराजांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी शिस्तबद्ध रांगा लावल्या. जय हरी विठ्ठल आणि चांगदेव महाराजांच्या जयघोषानं गोदावरीचा परिसर दुमदुमून केला. पंढरपूरची वारी पूर्ण केल्यानंतर पुणतांब्याची वारी केल्याशिवाय वारीचं फळ मिळत नाही, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. सुमारे 350 ते 400 वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेसाठी दक्षिण उत्तर वाहिनी गोदावरी नदी स्नान करून भाविक चांगदेव महाराज व श्री विठ्ठलाचं दर्शन घेतात. मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी आणि वारकऱ्यांसाठी मंदिर संस्थान आणि स्थानिक गावकऱ्यांच्या वतीनं मोफत महाप्रसादाचं भव्य आयोजन करण्यात आलंय. तसेच गर्दी नियंत्रणासाठी चोख बॅरिकेटिंगची व्यवस्था करण्यात आली. भाविकांना सुलभ दर्शन मिळावं यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि स्थानिक स्वयंसेवकांनी देवस्थान ट्रस्टला मोलाचं सहकार्य केलं. यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी राहता पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कडक बंदोबस्त तैनात केला. यावेळी बोलताना महेश महाराज मुरुदगन यांनी सांगितलं, योगीराज चांगदेव महाराजांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर वारकरी संप्रदायातील आपले गुरु श्री निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्याप्रती असलेल्या करुणेतून ही परंपरा सुरू झाली. साक्षात पांडुरंग चांगदेव महाराजांना भेटायला या ठिकाणी येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. यावर्षी मध्यरात्री 1 वाजल्यापासून दिवसभरात सुमारे 1.5 लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. संस्थांतर्फे सर्व सोयी सुविधा आणि महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली. गोदावरी नदीच्या पवित्र तीरावर वसलेल्या पुणतांब्यात या एकादशी निमित्त संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साही वातावरणानं भरून गेला. योगीराज चांगदेव महाराज यांनी ज्यावेळेस समाधी घेतल्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये जे आपले गुरु आहेत श्री निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज यांना त्यांनी करुणा वाटली की मला या वारकरी संप्रदायाची कुठेतरी सेवा करायची. आणि मग भगवान पांडुरंगांनी सांगितलं की दर आषाढीला माझ्याकडे जसे भाविक येतात तसं दुसऱ्या आषाढीला, म्हणजे आपण ज्याला धाकटी एकादशी म्हणतो, त्या यात्रेला मी अंश रूपाने किंवा पुणतांब्याला मी समाधीच्या ठिकाणी भेटायला येत जाईल. या अनुषंगाने तेव्हापासून साधारण 350 ते 400 वर्षापासून साक्षात पांडुरंग चांगदेव महाराजांना या ठिकाणी भेट द्यायला येतात, अशी एक भाविकांमध्ये एक सद्भावना आहे. आणि या भावनेतून या निमित्ताने दक्षिणोत्तर वाहिनी असलेली गोदावरीचं स्नान, चांगदेव महाराजांचं दर्शन आणि चांगदेव महाराजांबरोबरच श्री विठ्ठलाची इथं एक परतीची वारी, जशी पंढरपूरची वारी केल्यानंतर पुणतांब्याची वारी झाल्याशिवाय वारीचं फळ मिळत नाही, फलित होत नाही, आपली वारी फलित होत नाही. या भावनेतून आज जवळपास शनिवारी रात्री 1 वाजल्यापासून आज दिवसभर सरासरी 1.5 लाख लोक भाविक वारकरी संप्रदाय दिंडीच्या माध्यमातून या ठिकाणी दर्शनासाठी आहेत. देवस्थानच्या वतीने आपण चोख बॅरिकेटिंगची व्यवस्था केली आहे. भाविकांसाठी काही प्रसादाचं वाटपही या ठिकाणी झालंय आणि व्यवस्थित सुरळीत दर्शन घेता यावं म्हणून विश्व हिंदू परिषद, त्यानंतर बजरंग दल यांच्या स्वयंसेवकाच्या माध्यमातून देवस्थानला भरपूर सहकार्य यांचं मिळालेलं आहे. या यात्राचं महत्व आहे. आज पांडुरंगाची यात्रा आहे. त्याला आपले पंढरीची विठोबा येत्या, ज्ञानेश्वर माऊलीची पुण्य येते, आपले नैवर्ती नाराज येत्या, रामराय येत्या, महिपती बाबा येत्या,
एकनाथ महाराजाच्या इथे पांडुरंगाच्या दर्शनाला येतात ते तुम्हाला नाही दिसत आणि आम्हाला नाही दिसत, पण यात्रा लावून इथे मुखाजवळ येऊन जाता हे सांगतो आम्ही. फक्त पूर्वी बसून फुल गर्दी आहे आता. जवळजवळ बरेच लोक सांगता येणार नाही, त्याचं माप सांगता येणार नाही आम्हाला. येणारे जाणार लोकांची पब्लिक सांगता येतात. 2-2.5 वाजेपासून फुल गर्दी आणि पूर्वीपासूनच गर्दी राहते. अगोदरची नाही, फुल तमाम म्हणजे राजगादी आहे पहिल्यापासून. ते काय नवीन नाहीये, ते पूर्वीपासून 7 पिढ्यापासून आम्हाला जसं आठवत नाही तशी राजगादी आहे. परंपरेची म्हणजे पंढरपूरची मोठी एकादश झाल्यानंतर दुसरी एकादश फुलतांब्यामध्ये आणि एकनाथ महाराज येत्या, निवृत्ती महाराज येत्या, सोपान मुक्ताबाई, सोपान काका सर्व देव इथं आंघोळीसाठी येतात, देवाला भेटीसाठी. आणि पण परंपरा बऱ्याच पिढ्यापासून चालत आलेली आहे. आमचे वासुदेवचे बी मला पिढी सांगता येणार नाही, तेव्हापासून चालू आहे, आजपर्यंत चालू आहे. तुमची किती पिढी आहे? आमची जवळजवळ आमची आता जसं आठवतं मला आठवत तसं माझी 4थी पिढी याच्यामध्ये उतरलेली आहे. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.